Good morning, all of you. Today we are going to learn functional organization. In our last lecture, we have seen about organizational planning of organization at supervisory level. Okay, and in this lecture, we will see functional organization and project organization. Okay, now let's turn to our syllabus. F.W. Taylor suggested functional ऑर्गनायझेशन. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिली जी लाईन आहे त्यातच तुम्हाला पहिला म्हणजे एक MCQ सापडलेला आहे. तर बघा असं विचारू शकतात की हु इज द फादर ऑफ फंक्शनल ऑर्गनायझेशन किंवा F.W. टेलर डॅश डॅश F.W. टेलर सजेस्टेड डॅश डॅश ऑर्गनायझेशन. ओके, तर अशा पद्धतीचे MCQ तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळं हे जे पहिली लाईन आहे ती तुम्ही जर नोटबुक पेन जवळ असेल तर नोट डाऊन करून घेऊ शकताय. तर बघा, F.W. टेलर यांनी काय केलं होतं तर फंक्शनल ऑर्गनायझेशन सजेस्ट केलं होतं किंवा त्यांनी या ऑर्गनायझेशनची सुरुवात केली होती. फंक्शनल ऑर्गनायझेशन इज बेस्ड ऑन द स्पेशलायझेशन फॅक्टर. मग आता हे जे फंक्शनल ऑर्गनायझेशन होतं ते कशावरती बेस्ड होतं तर स्पेशलायझेशन फॅक्टर म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये एखादं स्पेशल स्किल असते. ओके, तर त्या स्किलवरती आधारित त्या व्यक्तीला जॉब द्यावा या आधारावरती काय होतं तर हे फंक्शनल ऑर्गनायझेशन होतं. देअर आर पीपल विथ स्पेसिफिक स्किल्स सेट्स विच वी नीड टू आयडेंटिफाय अँड प्लेस देम अकॉर्डिंगली. तर बघा, मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं की अशी बरीच लोक आहेत जगामध्ये ज्यांच्याकडं काहीतरी स्पेसिफिक म्हणजे ठराविक किंवा विशिष्ट स्किल असतं. ओके, आणि ते आपल्याला ओळखणं गरजेचं असतं आणि त्या स्किलची ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्यांचं प्लेसिंग करणं हे खूप गरजेचं असतं. आणि हेच काम मेनली फंक्शनल ऑर्गनायझेशन करतं. दॅट इज द एरिया ऑफ देअर स्पेशलायझेशन. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या स्किलच्या एरियाच्या ठिकाणी जाते. द फंक्शनल ऑर्गनायझेशन मेनली फोकसेस ऑन द स्पेशलाइज्ड एरिया ऑफ द पर्सन अँड द पर्सन डज द सेम जॉब. धिस इज ऑल्सो नोन ॲज स्टाफ ऑर्गनायझेशन्स टाईप. तर बघा, फंक्शनल ऑर्गनायझेशन जे असतं ते मेनली कशावरती फोकस करतं तर स्पेशलाइज्ड एरिया ऑफ द पर्सन, एखाद्या व्यक्तीचा स्पेशलाइज्ड असलेल्या एरियावरती. ओके, अँड द पर्सन डज द सेम जॉब म्हणजे कसं कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीकडे एखादी विशिष्ट किंवा ठराविक अशी स्किल असते पण त्या व्यक्तीला त्या स्किलनुसार जॉब मिळत नाही तर कुठेही काम करावं लागतं. ओके, पण फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं तर ज्या व्यक्तीकडं ज्या प्रकारचं स्किल आहे त्या प्रकारचं त्या व्यक्तीला काम हे दिलं जातं. आणि धिस इज ऑल्सो नोन ॲज स्टाफ ऑर्गनायझेशन टाईप. यालाच स्टाफ ऑर्गनायझेशनचे जे आपण टाईप बघितले त्यातलाच याला एक प्रकारसुद्धा मानला जातो. इट इज नॉट प्रॅक्टिकल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बिकॉज ऑफ अनअवेलेबिलिटी ऑफ स्पेशलिस्ट. इट इज डिफिकल्ट टू रिटेन स्पेशलिस्ट एम्प्लॉईज अँड ऑल्सो पे देम हाय पॅकेजेस. मग बघा, मग ही जी ऑर्गनायझेशन आहे ती प्रॅक्टिकल स्ट्रक्चर नसतं या ऑर्गनायझेशनला. कारण याच्यामध्ये काय होतं तर बऱ्याचदा आपल्याला जी स्किलची व्यक्ती हवी आहे त्या स्किलची व्यक्ती मिळणं कधी कधी अवघड असतं. इट इज डिफिकल्ट टू रिटेन स्पेशलिस्ट एम्प्लॉईज अँड ऑल्सो पे देम हाय पॅकेजेस. आणि असं सुद्धा खूप अवघड आहे तशी ही गोष्ट की एखादी ठराविक स्किल किंवा स्पेसिफिक स्किल असलेली व्यक्ती शोधणं आणि मग स्पेसिफिक स्किल आहे म्हटल्यानंतर ती व्यक्ती त्या पद्धतीनं काय करते तर पेमेंटची मागणी करते. मग त्या व्यक्तीला त्या पद्धतीचं हाय पॅकेज देणंसुद्धा ऑर्गनायझेशनला परवडणं गरजेचं असतं. ऑल्सो बिकॉज ऑफ द डिसॲडव्हान्टेजेस मेन्शन इन द नेक्स्ट सेक्शन इट इज डिफिकल्ट फंक्शनल ऑर्गनायझेशन टू एक्झिस्ट. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींमुळं किंवा त्यामध्ये असलेल्या डिसॲडव्हान्टेजेसमुळं फंक्शनल ऑर्गनायझेशनच्या तर या प्रकारची ऑर्गनायझेशन एक्झिस्ट होणं किंवा अस्तित्वात येणं खूप अवघड असतं. बघा, मग याची आता फंक्शनल ऑर्गनायझेशनची आपल्याला एक त्यांनी डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये बघा, प्रेसिडेंट, देन डिव्हिजन प्रोडक्ट एक्स, डिव्हिजन प्रोडक्ट वाय, डिव्हिजन प्रोडक्ट झेड असे 3 डिपार्टमेंट केलेत. त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचे सब डिपार्टमेंट्स आहेत. बघा, R&D, डिव्हिजन प्रोडक्ट एक्सचे असतील R&D, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, फायनान्स.
डिव्हिजन प्रोडक्ट वायचे असतील R&D, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, फायनान्स, म्हणजे सेमच सब डिपार्टमेंट्स आपल्याला असलेले दिसून येतात. देन डिव्हिजन प्रोडक्ट झेडचे R&D, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, फायनान्स. ओके, तर अशा पद्धतीने ही फंक्शनल ऑर्गनायझेशनची फिगर आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलेली आहे. नेक्स्ट बघा, मेरिट्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शनल ऑर्गनायझेशन. मग हे जे फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे याचं काय आपल्याला काय म्हणू शकतो, आपल्याला फायदा काय आहे किंवा यातून काय नफा मिळतो किंवा याचे चांगले गुण वैशिष्ट्य काय आहेत बघा. तर फर्स्ट वन इज बिकॉज ऑफ स्पेशलायझेशन रिस्पॉन्सिबिलिटीज आर फिक्स्ड. कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीवरती, एक व्यक्तीकडे जर ठराविक स्किल असेल तर त्या स्किलनुसार त्या व्यक्तीला काम दिलं जातं. मग त्या कामाची सगळी जबाबदारी फक्त त्या एकट्या व्यक्तीवर असते. ओके, म्हणजे त्या व्यक्तीला दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स असते. ओके, देन सेकंड, एक्सपर्ट ॲडवाईस कॅन बी रिसिव्ड. आणि स्पेशलाइज्ड व्यक्तींचं रिक्रुटमेंट केल्यामुळं तिथं आपल्याला स्पेशल व्यक्तींची ॲडव्हाईस मिळू शकते किंवा एक्सपर्ट व्यक्तींचं ॲडव्हाईस मिळू शकते. देन थर्ड वन, बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस. चांगल्या स्पेशल व्यक्तीची नेमणूक केली म्हणजे स्पेशलाइज्ड असलेल्या व्यक्तीची नेमणूक केल्यामुळं चांगल्या पद्धतीचं किंवा उत्कृष्ट पद्धतीचं प्रोडक्ट तयार होण्याची गॅरंटी असते. देन ड्यू टू एक्सपर्ट्स ॲडवाईस, रिडक्शन इन द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स अँड वेस्टेज ऑफ मटेरियल्स, मेन अँड मशीन्स आवर्स. तर बघा, एक्सपर्ट्स ॲडवाईस मिळाल्यामुळं जे काय इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये अपघात होत असतात किंवा ॲक्सिडेंट्स होत असतात त्यांचं प्रमाण कमी येतं. त्याचबरोबर मटेरियलचं जे वेस्टेज होतं ते सुद्धा कमी येतं. आणि मेन असेल, मशीन असेल, यांचं जे कामाचे तास असतात किंवा म्हणजे उगीच फापट पसारा न मांडता मुद्देसूद कामं करून कामाचं वेळेचं सुद्धा काय होतं तर बचत होते. देन द थिंग्स कॅन बी परफेक्टली प्लॅन अँड एक्झिक्यूट. स्पेशल व्यक्ती रिक्रूट केल्यामुळं ज्या काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित ऑर्गनाइज्ड केल्या जातात किंवा परफेक्टली प्लॅन केल्या जातात आणि त्यांचं एक्झिक्यूशनसुद्धा चांगल्या पद्धतीनं केलं जातं. ओके, पुढं बघा. तर बघा, नो नीड ऑफ ऑलराऊंडर पीपल. इथं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं स्पेशल असं स्पेसिफिक स्किल असल्यामुळं कुठल्याही ऑलराऊंडर पीपलची गरज नसते. देन परफॉर्मन्स इज बेटर. स्पेशल व्यक्ती असल्यामुळं परफॉर्मन्ससुद्धा बेटर असतो. डिव्हिजन ऑफ वर्क इज इझी. आणि स्पेशलाइज्ड असल्यामुळं त्या स्किलनुसार कामाचं डिवायडेशन केलं जातं. त्यामुळे डिव्हिजन ऑफ वर्कसुद्धा हे काय असतं तर सहज आणि सुलभ असतं. डिमेरिट्स ऑर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शनल ऑर्गनायझेशन. मग फंक्शनल ऑर्गनायझेशनचे डिमेरिट्स किंवा तोटे काय आहेत किंवा डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघूयात. तर फर्स्ट वन इज कोऑर्डिनेशन इज डिफिकल्ट ॲज मेनी पीपल आर वर्किंग ऑन द सेम लेवल. मग बघा, प्रत्येक व्यक्तीकडं थोडं स्पेशल स्किल असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला थोडा ॲटिट्यूड असणार आहे. ओके, आणि त्यामुळं एका लेवलवरती काम करत असताना म्हणजे सेम लेवलवरती काम करत असताना त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन हे बऱ्याचदा कमी प्रमाणात दिसून येतं. ओके, देन सेकंड बघा, मेंटेनिंग डिसिप्लिन इज डिफिकल्ट. त्याचबरोबर जो काय डिसिप्लिन आहे तो मेंटेन करणंसुद्धा डिफिकल्ट होतं एका लेवलवरती सेम स्किलचे लोक काम करत असतील तर. देन असायनिंग ऑफ न्यू जॉब इज डिफिकल्ट बिकॉज ऑफ स्पेशलायझेशन. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला नवीन जॉब देणं किंवा त्याचं समजा आता एखादा क्लर्क आहे. ओके, आणि त्याचा हेड क्लर्क जर असेल तर त्या हेड क्लर्कचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्या जागी जर त्या व्यक्तीला काम द्यायचं म्हटलं तर त्या व्यक्तीकडे जी हेड क्लर्ककडे स्किल होतं ते स्किल असणं गरजेचं आहे. मग त्या स्किलची व्यक्ती परत तिथं क्लर्क या पदावर येऊन मग त्याची हेड क्लर्क म्हणून रिक्रुटमेंट करण्यापर्यंत काय करावं लागतं तर त्यांना वाट बघायला लागते. देन कन्फ्युजन मे अराईज. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीकडं स्पेशल स्किल असल्यामुळं प्रत्येक व्यक्ती आपल्या इनोव्हेशननुसार किंवा क्रिएटिव्हिटीनुसार काम करते आणि त्यामुळं कन्फ्युजन
वाढण्याची शक्यता असते. इंडस्ट्रियल रिलेशनशिप मे बिकम डिफिकल्ट. इंडस्ट्रीमधले जे काही रिलेशनशिप असतात ते डिफिकल्ट किंवा अवघड होण्याची शक्यता असते. एक्सपोजर टू द वर्कर इज व्हेरी लेस. त्याचबरोबर म्हणजे ठराविक स्किल असलेल्याच व्यक्तीची भरती करून घेत असल्यामुळं काय होतं तर म्हणजे नोकर भरती करत असताना अगदी कमी जागे म्हणजे वॅकन्सी भरपूर राहतात आणि कमी जागेवरती लोक रिक्रूट करून घेतली जातात. डिफिकल्ट टू गेट स्पेशलिस्ट पीपल फॉर पर्टिक्युलर जॉब. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीकडे म्हणजे अशा आता एखादी पूर्ण ऑर्गनायझेशन फक्त स्पेशल स्किल असलेल्या व्यक्तींवरतीच उभी करायची म्हटली तर अशा व्यक्ती शोधून काढणं आणि त्यावरती मग ती ऑर्गनायझेशन उभा करणं हे खूप अवघड असतं. देन स्पेशलायझेशन डिमांड्स मोअर कॉस्ट. आणि लास्टचं पॉईंट आहे बघा की जी व्यक्ती स्पेशल स्किल असलेली असते ती व्यक्ती ऑब्वियसली चांगले पेमेंट किंवा चांगल्या कम्पेन्सेशनची मागणी करणार. ओके, मग ते सुद्धा एखादी नवीन ऑर्गनायझेशन असेल त्यांचं बजेट ठरलेलं असेल तर त्यावेळी त्यांना ते ॲफोर्डेबल होत नाही. त्यामुळे तो सुद्धा इथे एक डिसॲडव्हान्टेजेस असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. Project organizations are internally formed, that is this organization is temporarily made based on the project. तर बघा प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन जे असतं ते टेम्पररी प्रोजेक्टवरती बेस्ड असतं आणि टेम्पररी टाईपचं असतं. म्हणजे जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट असणार आहे तोपर्यंत तुमची ती ऑर्गनायझेशन असणार आहे. पुढं बघा जनरली लेस नंबर ऑफ पीपल आर इन्व्हॉल्ड इन धिस ऑर्गनायझेशन. मग अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये बऱ्याचदा काय होतं तर कमी प्रमाणात लोक इन्व्हॉल्व झालेली असतात. वन्स द प्रोजेक्ट गेट्स ओव्हर दिस टेम्पररी ऑर्गनायझेशन मे बी डिमॉलिश्ड. मग कधी कधी काय होतं तर एकदा का तुमचा हा प्रोजेक्ट संपला की तुमची ही ऑर्गनायझेशन संपुष्टात येत असते. फीचर्स ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन आर. मग प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनचे फीचर्स काय आहेत बघा तर फर्स्ट वन इज ऑर्गनायझेशन्स आर इंटरनली फॉर्म. ऑर्गनायझेशन ही अंतर्गत पद्धतीने फॉर्म केलेली असते. देन सेकंड दिज ऑर्गनायझेशन्स आर जनरली टेम्पररी. ही जी ऑर्गनायझेशन असते ही सामान्यतः टेम्पररी असते म्हणजे काही काळापुरती मर्यादित असते. देन लेस नंबर ऑफ एम्प्लॉईज. अगदी कमी लोकांवरती काय केली जाते तर ही ऑर्गनायझेशन उभारली जाते. प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन कुड बी फंक्शन प्रोजेक्ट और मॅट्रिक्स बेस्ड. मग ही जी प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन असते ती फंक्शन बेस्ड असते एकतर किंवा प्रोजेक्ट बेस्ड किंवा मॅट्रिक बेस्ड. देन द ऑब्जेक्टिव्ज अँड टाईम ड्युरेशन ऑफ दोज ऑब्जेक्टिव्ज आर स्पेसिफिक. मग अशी जी ऑर्गनायझेशन असते त्याचं ऑब्जेक्टिव्ह अँड टाईम ड्युरेशन हे काय असतं तर एका ठराविक काळापुरतंच असतं. मग प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनच्या आता आपण इथं डेफिनेशन बघू शकतो. इथं थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेली बघा. फिगर 2.7.4 इथं प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन पाहिजे ॲक्च्युली. त्याचबरोबर टॉप मॅनेजमेंट नंतर तिथं पण प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन हवं आहे. ओके, तर आपण ती आता मी तुम्हाला सुधारणा सांगितली आहे. तर बघा टॉप मॅनेजमेंट त्याच्यानंतर प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन असणार इथं. त्यानंतर तुमचे जेवढे प्रोजेक्ट असतील तेवढे. मग प्रोजेक्ट नंबर 1 मग त्यामध्ये परत डिपार्टमेंट असतील तर ABC. प्रोजेक्ट नंबर 2 त्यामध्ये डिपार्टमेंट असतील तर ABC. आणि प्रोजेक्ट नंबर 3 त्यामध्ये सुद्धा डिपार्टमेंट असतील तर ABC. ओके, तर पुढं बघा टाईप्स ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग हे जे प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन असतं त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत तर फर्स्ट वन इज फंक्शन बेस्ड, सेकंड प्रोजेक्ट बेस्ड अँड थर्ड मॅट्रिक्स बेस्ड. तर बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग हे जे टाईप्स आहेत ते तुम्हाला फक्त इंट्रोड्यूस करून देण्यासाठी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एवढं डीपमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. ओके, किंवा त्याच्यावरती एवढे क्वेश्चन्स पण विचारले जात नाहीत डीपमध्ये. फक्त तुम्हाला मात्र टाईप्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनचे फंक्शन बेस्ड, प्रोजेक्ट बेस्ड आणि मॅट्रिक्स बेस्ड. ओके, पुढं बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. फर्स्ट वन इज
द स्कोप ऑफ वर्क इज लिमिटेड सो एफिशियन्सी मोर. काय होतं तर याच्यामध्ये स्कोप कमी, कामाचा स्कोप खूप कमी असल्यामुळं, म्हणजे स्पेशलाइज्ड स्किल वगैरे असं काही नसते याच्यामध्ये. त्यामुळं कामाचा स्कोप कमी असल्यामुळं एफिशियन्सी किंवा परिणाम किंवा ती कामाची जी तत्परता असते ती जास्त दिसून येते आपल्याला. त्याचबरोबर टीमवर्क इज नॉट एम्फसाइज्ड. टीमवर्कवरती जास्त भर दिला जात नाही. धिस स्ट्रक्चर रिड्युसेस कम्युनिकेशन अँड डिसिजन मेकिंग. धिस स्ट्रक्चर रिड्युसेस कम्युनिकेशन अँड डिसिजन मेकिंग. हे जे स्ट्रक्चर असतं ते कम्युनिकेशन अँड डिसिजन मेकिंगमध्ये थोड्या कमी प्रमाणात भर घालतं. स्ट्रॉंगर फोकस ऑन फंक्शन दॅन प्रोजेक्ट. स्ट्रॉंगर फोकस कशावरती असतो तर फंक्शनवरती, प्रोजेक्टपेक्षा जास्त. ओके, प्रोजेक्टवरती दॅन फंक्शन. देन टीम हॅज फुल कंट्रोल ओव्हर रिसोर्सेस. टीम जी असते त्यांचं म्हणजे जी मॅनेजमेंटची टीम असते त्यांचा फुल कंट्रोल असतो जे काही रिसोर्सेस असतील त्यावरती. त्यानंतर ऑर्गनायझेशन इज हायली रिस्पॉन्सिव्ह टू कस्टमर. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची काही तक्रार असेल कस्टमरकडून तर त्या कस्टमरसाठी ती ऑर्गनायझेशन ही हायली रिस्पॉन्सिव्ह असते. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. तर बघा, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग या प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनचे डिसॲडव्हान्टेजेस काय असतात तर फर्स्ट वन इज टेम्पररी नेचर ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे जे नेचर असतं ते टेम्पररी स्वरूपाचं असतं, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. सेकंड, लूज बॉन्डिंग इन ग्रुप्समध्ये लूज बॉन्डिंग असतं, कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन दिसून येत नाही. थर्ड वन इज फंक्शन्स आर कॉम्प्लिकेटेड. जी काही फंक्शन्स असतात प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनमध्ये ती अतिशय गुंतागुंतीचे असतात. देन डिफिकल्ट टू मीट टाईम लिमिट्स. जे काही टाईम लिमिट असतं त्या टाईम लिमिटमध्ये एखादं प्रोजेक्ट कंप्लीट करणं हे खूप अवघड असतं. आणि नेक्स्ट वन इज लॅक ऑफ इनोव्हेशन. आणि अशा पद्धतीच्या कामामध्ये तेच ते काम रटाळवाणं कंटाळवाणं काम असल्यामुळं एम्प्लॉईजकडून इनोव्हेशनची म्हणजे बऱ्याचदा लॅकनेस आपल्याला जाणवते. ओके, आता पुढं बघा डिपार्टमेंटेशन. तर बघा, डिपार्टमेंटेशन इज डन व्हेन द साईज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन ग्रोज. एखाद्या ऑर्गनायझेशनची साईज ही वाढली जाते किंवा ऑर्गनायझेशन जसजशी मोठी होत जाते तसतसं त्यामध्ये डिपार्टमेंटेशन केले जातं. व्हेन द नंबर ऑफ एम्प्लॉईज इज इन्क्रीज इट इज डिफिकल्ट टू मॅनेज देम डिरेक्टली सो दे आर डिवायडेड इंटू सेक्शन्स. तर बघा, ज्यावेळी एखादी ऑर्गनायझेशन ही वाढत जाते किंवा मोठी होते त्यावेळी एम्प्लॉईज वाढवले जातात. ओके, आणि ज्यावेळी एम्प्लॉईजचे नंबर वाढतात त्यावेळी त्या एम्प्लॉईजना डिरेक्टली मॅनेज करणं खूप अवघड होतं आणि म्हणूनच त्यांचे डिवायडेशन वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. डिपार्टमेंटलायझेशन कॅन बी डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन ॲन ऑर्गनायझेशन इंटू व्हेरियस डिपार्टमेंट्स. आणि डिपार्टमेंटलायझेशन कॅन बी डिफाईन. मग डिपार्टमेंटेशन हे अशा पद्धतीनं डिपार्टमेंटेशनची आपण व्याख्या करू शकतो की द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन ॲन ऑर्गनायझेशन इंटू व्हेरियस डिपार्टमेंट्स. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन ब्रेक करणे किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये विभागणे किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये विभागणे याला आपण डिपार्टमेंटेशन असं म्हणू शकतो. We can say that departmentation is grouping of activities into departments. ओके, तर बघा, आपण असं पण म्हणू शकतो की डिपार्टमेंटेशन इज ग्रुपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज इंटू डिपार्टमेंट्स. डिपार्टमेंटेशन म्हणजेच काय तर डिपार्टमेंटमधली ग्रुपिंग ॲक्टिव्हिटी. ओके, इट इज व्हेरी इसेन्शियल बिकॉज इट लिमिट्स द नंबर ऑफ सबऑर्डिनेट्स ऑफ अ मॅनेजर. आणि त्यामुळंच डिपार्टमेंटेशन हे खूप गरजेचं आहे जेणेकरून नंबर ऑफ सबऑर्डिनेट्स ऑफ अ मॅनेजर म्हणजे प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन येते
त्याचबरोबर प्रत्येक सबऑर्डिनेटला प्रत्येक मॅनेजर त्या डिपार्टमेंटला नेमून दिला जातो. डिपार्टमेंटेशन कॅन आल्सो बी डिफाईन्ड ॲज identifying and grouping of similar activities based on some logic and organizing works which allows person to attain the goals of organization. मग डिपार्टमेंटेशन अशा पद्धतीनं, त्याचबरोबर अजून एखादी आपण डेफिनेशन जर करायची म्हटलं तर अशी होऊ शकते की एखाद्या म्हणजे सेम लेवलवरती राहून एखाद्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लॉजिक आणि ऑर्गनायझिंग वर्क्स या दोघांचं एकत्रितपणे काम म्हणजे किंवा ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करण्यासाठी एकत्रितपणे केलेलं काम म्हणजे डिपार्टमेंटेशन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग डिपार्टमेंटेशनचे आपल्याला इथं फिगर दिलेले बघा. त्यामध्ये पहिल्यांदा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन, देन प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, पर्सनल हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि त्याचे परत सब डिपार्टमेंट्स मार्केटिंगचे, ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स आणि मॅन रिसर्च. ओके. पुढं बघा. ॲडव्हान्टेजेस ऑफ डिपार्टमेंटेशन. ड्युटीज अँड ऑथॉरिटी आर प्रिसाइजली नोन सो इफिशियन्सी इज मोर. ड्युटीज आणि ऑथॉरिटी ह्या प्रत्येकाला ठराविकपणे ठरवून दिल्या जातात, त्यामुळे एफिशियन्सी ही कामाची मोर असते किंवा जास्त असते. पर्सन्स कॅन बी मेड अकाउंटेबल फॉर द रिझल्ट्स. त्याचबरोबर लोकही जे असतात ते आपला रिझल्ट, आपल्या डिपार्टमेंटचा चांगला रिझल्ट लागावा यासाठी काम करतात, म्हणजे अगदी झोकून देऊन. देन मॅनेजर्स आर अलाउड टू टेक इनिशिएटिव्ह अँड लर्न न्यू मॅनेजरल स्किल्स. मॅनेजरना एखाद्या गोष्टीमध्ये भाग घ्यायला म्हणजे पार्टिसिपेट करायला अलाउ केलं जातं. त्याचबरोबर नवीन मॅनेजर स्किल्स त्यांना शिकायला भाग पाडलं जातं. देन इट प्रोव्हाइड्स अ बेसिस फॉर कोऑर्डिनेशन. आणि वेगवेगळे डिपार्टमेंट असल्यामुळे त्या डिपार्टमेंटमध्ये लोक जर कोऑर्डिनेट किंवा सहकार्य भावनेने जर काम करत असतील तर त्यांचं डिपार्टमेंटचं नाव हे उंचावलं जातं. देन नो कन्फ्युजन, वर्क रिपिटेशन्स एक्सेट्रा. कुठल्याही पद्धतीचं वेगवेगळे डिपार्टमेंट असल्यामुळं कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नसतं, कामाचं रिपिटेशन नसतं. वर्क कॅन बी डन स्मूथली. वेगवेगळे डिपार्टमेंट्स, वेगवेगळे सेक्शन्स असल्यामुळं काम हे अगदी स्मूथली होतं. देन क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट इन्क्रीजेस. प्रोडक्टची जी क्वालिटी असते ती वाढली जाते किंवा त्याच्यामध्ये वाढ होते. डिपार्टमेंटेशन क्रिएट्स मॅनेजेबल ग्रुप्स. त्याचबरोबर डिपार्टमेंटेशनकडून काय केलं जातं तर मॅनेजेबल ग्रुप्स क्रिएट केले जातात. ओके. देन पुढं बघा. सेंट्रलाइज्ड अँड डिसेंट्रलाइज्ड. डिपार्टमेंटेशन कुड बी सेंट्रलाइज्ड और डिसेंट्रलाइज्ड. डिपार्टमेंटलायझेशन कॅन बी डन ऑन द बेसिस ऑफ फॉलोविंग फॅक्टर्स. मग हे जे डिपार्टमेंटलायझेशन असतं ते कुठल्या फॅक्टर्सवरती किंवा कुठल्या घटकांचा विचार करून केलं जातं बघा. तर फर्स्ट वन इज प्रोसेस, सेकंड प्रोडक्ट, थर्ड वन इज कस्टमर्स ऑर मार्केट्स, फोर्थ वन इज टेरिटरी, फिफ्थ वन इज फंक्शन. ओके. सम ऑफ द फॅक्टर्स ऑन विच डिपार्टमेंटलायझेशन इज डन आर ॲज फॉलोज. मग हे जे घटक आहेत हे सुद्धा विचारात घेतलेच जातात, पण काही घटक असे आहेत ज्याच्यावरती डिपार्टमेंटलायझेशन हे ठरवलं जातं. तर पहिला आहे बघा त्यातला बाय प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्टवरती. फॉर लार्ज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन्स प्रोडक्ट डिपार्टमेंटलायझेशन इज बिकमिंग व्हायटल. समजा एखादी खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि गुंतागुंतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे, तर तिथं प्रोडक्ट डिपार्टमेंटलायझेशन हे खूप महत्त्वाचा रोल किंवा भूमिका निभावत असते. दिस कॅटेगरी ऑफ डिपार्टमेंटलायझेशन फॅसिलिटेट्स डिफरंट प्रोडक्ट डिव्हिजन्स इन कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन विथ ग्रेट इंडिपेंडन्स ऑफ वर्क. मग ही जी कॅटेगरी असते डिपार्टमेंटलायझेशन ती फॅसिलिटेट करते की डिफरंट प्रोडक्टमध्ये डिव्हिजन करा. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं तर प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा दिली जाते. प्रोडक्ट डिपार्टमेंटलायझेशन अलाउज डिफरंट प्रोडक्ट लाईन्स. एव्हरी प्रोडक्ट लाईन हॅज इट्स ओन मॅनेजर, मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग एक्सेट्रा. मग बघा, एव्हरी प्रोडक्ट लाईन हॅज इट्स ओन मॅनेजर. मग प्रत्येक प्रोडक्ट लाईनला किंवा प्रत्येक डिपार्टमेंटला त्याचा स्वतःचा मॅनेजर असल्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग हे चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं
होतं. लेट अस सी ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन ऑटोमोबाईल इंडस्ट्री शोन इन फिगर 2.8.2. मग आता एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा आपण एक फिगर दिलेली आहे, म्हणजे एक एक्झाम्पल दिले आहे, ते आता आपण एक्सप्लेन करून बघूयात. तर यामध्ये बघा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, ओके. त्यानंतर मग जनरल मॅनेजर, मग जनरल मॅनेजर नंतर ए क्लास कार, देन बी क्लास कार. मग ए क्लास कारमध्ये बघा अकाउंट्स, पर्सनल, प्रोडक्शन, सेल्स, आणि बी क्लास कारमध्ये सुद्धा अकाउंट्स, पर्सनल, प्रोडक्शन अँड सेल्स, ओके. तर अशा पद्धतीनं डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट हे ठरवलं जातं. पुढं बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. एव्हरी प्रोडक्ट डिव्हिजन ऑर डिपार्टमेंट कॅन बी मेड अकाउंटेबल फॉर प्रॉफिट ऑर लॉस इन्कर्ड बाय इट. प्रत्येक डिपार्टमेंट हे त्याच्या प्रॉफिटला आणि लॉसला जबाबदार असतं. इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स ऑफ एव्हरी प्रोडक्ट लाईन कॅन बी डन इंडिव्हिज्युअली. त्याचबरोबर प्रत्येक डिपार्टमेंटचं इव्हॉल्युशन म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स हा कशा पद्धतीचा आहे, त्यांच्यामध्ये कशी प्रगती होत चालली आहे, हे प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगळं किंवा इंडिव्हिज्युअली काय केलं जातं तर इन्स्पेक्शन केलं जातं. देन इट इज पॉसिबल टू फाइंड आउट प्रॉफिटेबल अँड नॉन प्रॉफिटेबल प्रोडक्ट लाईन्स. त्याचबरोबर प्रॉफिटेबल कुठला आपल्याला प्रोडक्ट आहे आणि कुठला नॉन प्रॉफिटेबल प्रोडक्ट आहे हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. डिपार्टमेंटलायझेशन बाय फंक्शन हॅज गॉट प्रॉब्लेम ऑफ कोऑर्डिनेशन. मग डिपार्टमेंटलायझेशन बाय फंक्शनमध्ये काय होतं तर प्रॉब्लेम ऑफ कोऑर्डिनेशन येतं. दिस प्रॉब्लेम इज रिमूव्ड हिअर इन बाय प्रोडक्ट कॅटेगरी. मग हा जो कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम आहे तो बाय प्रोडक्ट या कॅटेगरीमध्ये काढून टाकला जातो पूर्णपणे. देन द मेजर ॲडव्हान्टेजेस आर मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ स्पेशलायझेशन, टेक्निकल स्किल्स, कॅपिटल इक्विपमेंट्स अँड मॅनेजरियल लेवल नॉलेज. आणि त्याचबरोबर मॅनेजरियल लेवल नॉलेज असेल, कॅपिटल इक्विपमेंट्स असतील, तर या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर बाय प्रोडक्ट मग या डिपार्टमेंटेशनमध्ये केला जातो. आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट बघा तर मॅनेजमेंट कॉस्ट इज इन्क्रीज. मॅनेजमेंटची जी कॉस्ट असते ती वाढलेली असते. देन सर्व्हिसेस आर डुप्लिकेटेड ऑर रिपीटेड. सर्व्हिसेस ज्या असतात त्या डुप्लिकेटेड असतात म्हणजे नकली असतात किंवा त्याच परत दिल्या जातात. आणि थर्ड वन इज मॅन पॉवर रिक्वायरमेंट्स आर मोर. मॅन पॉवरची म्हणजे किंवा मनुष्यबळाची गरज ही जास्त इथं आपल्याला दाखवली जाते. देन बाय प्रोसेस द डिपार्टमेंटेशन कुड बी डन इव्हन ऑन द बेसिस ऑफ प्रोसेस. फॉर एक्झाम्पल द मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज कुड बी डिवायडेड इंटू सब प्रोसेसेस. तर बघा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज ही डिवाइडेड केली जाते सब प्रोसेसेसमध्ये. एव्हरी प्रोसेस हॅज गॉट डिफरंट सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज. प्रत्येक प्रोसेसला डिफरंट सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज ही दिली जाते. फॉर एक्झाम्पल इन प्रोडक्शन डिपार्टमेंट देअर कुड बी डिफरंट मशिनरी लाईक कटिंग मशीन, शेपर्स, लेदर्स अँड ड्रिलिंग मशीन्स एक्सेट्रा. आता फॉर एक्झाम्पल बघा जर प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल तर तिथं वेगवेगळ्या मशिनरी असणार. मग ती कटिंग मशीन असेल, शेपर्स असेल किंवा लेथ्स असेल अँड ड्रिलिंग मशीन्स असेल. तर या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो बाय प्रोसेसमध्ये. These machines are grouped and different sections or departments are formed where different activities or jobs are done. मग अशा वेळी काय केलं जातं तर या मशीन्ससाठी वेगवेगळे ग्रुप तयार केले जातात, वेगवेगळे सेक्शन्स असतात किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटी ज्या असतात जॉब्स ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा जॉब जे असतात ते सुद्धा वेगळ्या पद्धतीनं डिफाईन किंवा फॉर्म केले जातात. दिस टाईप ऑफ डिपार्टमेंटेशन इज गुड फॉर जॉब ऑर्डर वर्क बट नॉट सुटेबल व्हेन प्रोडक्शन इज ऑन लार्ज बेसिस. मग अशा पद्धतीच्या डिपार्टमेंटेशन असतं ते गुड फॉर जॉब ऑर्डर वर्क. जॉब ऑर्डर वर्कसाठी हे खूप चांगलं आहे. पण जर जास्त प्रमाणात माल तयार करायचा असेल किंवा प्रोडक्शन तयार करायचं असेल तर त्यावेळी अशा पद्धतीच्या डिपार्टमेंटेशन सूट होत नाही. ओके. आता बाय फंक्शन बघा देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन्स इन ॲन ऑर्गनायझेशन. एव्हरी फंक्शन नीड्स स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज टू बी डन टू कम्प्लीट फंक्शन. मग बघा बाय फंक्शनमध्ये काय असतं तर देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन्स इन ॲन ऑर्गनायझेशन. मग वेगवेगळ्या प्रकारची कामं ही ऑर्गनायझेशनमध्ये होत राहतात. एव्हरी फंक्शन नीड्स स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज टू
टू बी डन टू कम्प्लीट फंक्शन. मग प्रत्येक प्रत्येक फंक्शनला एक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करावी लागते फंक्शन कंप्लीट करण्यासाठी. द मेजर फंक्शन्स टू बी परफॉर्म आर कॉल्ड ॲज प्रायमरी फंक्शन्स. मग आता यामध्ये मेजर फंक्शन कुठलं आहे टू बी परफॉर्म आर कॉल्ड ॲज प्रायमरी फंक्शन. तर बघा, these functions could be finance, purchasing, manufacturing, marketing and sales or research, development, engineering etc. मग यामध्ये कुठल्या ह्याचा समावेश होतो, कुठल्या विभागांचा. तर फायनान्स असेल, पर्चेसिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, मार्केटिंग असेल किंवा सेल्स और रिसर्च डेव्हलपमेंट असतील. देन बघा पुढं, व्हेन डिपार्टमेंटेशन इज डन ऑन धिस बेसिस 2 इम्पॉर्टंट फीचर्स आर ऑफर्ड बाय धिस मेथड. मग यामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीनं बाय फंक्शन ज्यावेळी डिपार्टमेंटेशन केले जातं त्यावेळी त्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्या कुठल्या बघा, दिस 2 फीचर्स आर कॉल्ड ॲज स्पेशलायझेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेम टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट वन प्लेस. एकाच ठिकाणी एकाच कृतीसाठी स्पेशलायझेशन पण गरजेचं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन पण. दिस टाईप ऑफ डिपार्टमेंटलायझेशन इज कॉमन इन बिझनेस एंटरप्राइजेस बट इट इज इव्हन पॉप्युलर इन हॉटेल्स, हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, डिफरंट बिझनेस एक्सेट्रा. मग या पद्धतीचे डिपार्टमेंटलायझेशन हे कॉमन बिझनेसमध्ये सुद्धा वापरले जातात, पण जास्तीत जास्त कुठं पॉप्युलर आहेत किंवा यांचा कुठं जास्त वापर केला जातो तर हॉटेल्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समध्ये किंवा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये. कोऑर्डिनेशन इज अ मेजर डिसॲडव्हान्टेजेस दॅट इज फाउंड इन स्पेशलायझेशन. आणि अशा पद्धतीच्या बाय फंक्शन, अशा पद्धतीच्या डिपार्टमेंटलायझेशनमध्ये कोऑर्डिनेशन हा जो मुद्दा आहे तो त्याचा डिसॲडव्हान्टेजेस किंवा तोटा म्हणू शकतो जो आपल्याला स्पेशलायझेशनमध्ये आढळून येतो. ओके, तर बघा आत्तापर्यंत जो काय पाठ झाला आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल असे मी गृहीत धरते. जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकताय किंवा कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सॲपला तुमचे डाऊट्स असतील तर पाठवा मला. ओके, तर आता इथं मी हे लेक्चर संपवते आणि लास्ट लेक्चरला आपण या सेकंड युनिटचा राहिलेला पार्ट बघणार आहोत. झालं आपलं आता लास्टचे हे लेक्चर झाले की म्हणजे नेक्स्टचं एक लेक्चर झाले की आपले सेकंड युनिट हे कंप्लीट होते. ओके, तर फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिटमध्ये जरी कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कधीही मला तो विचारू शकता. ओके, थँक्यू.